त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार. मी म्हणालो पैसे देणार. कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण हा आरटीजीएस होणार. आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात आरटीजीएस पैसे झाले. त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले. जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत. आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत. आज थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आज ठीक 12:01 लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित तटकरे मॅडम यांची मोठी माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. बहिणी खुश झालेल्या आहेत. 21 रुपये हे लाडक्या बहिणींना येणार आहेत. एप्रिल महिन्याचा 21 रुपये येणार आहेत. सोबतच आज लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च सोबत गॅस सिलेंडरचे पैसे हे वाटप होणार आहेत. सोबत लाडक्या बहिणींना साडी वाटप देखील इथे होणार आहे. परंतु सरसकट वाटप होणार का आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवावे लागणार आहेत. पहा, सोबतच लाडक्या बहिणींनी आपल्याला आता कमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत. तर धन्यवाद आपल्या सर्व लाडक्या व्ह्यूवर्सचं जे आपल्याला कमेंट्स करतात त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण त्याच्यामुळे सर्व इतर आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा कळतं. बघा, पैसे यायला सुरुवातच आहे. मार्चचे हप्ते आलेले आहेत, फेब्रुवारीचे हप्ते आलेले आहेत. आता गॅसचे पैसे सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघा, हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असल्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलं आहे की हे जे काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या दोन्ही महिन्यांचे हप्ते तर आलेच आहेत. पुढे गॅसचे सुद्धा पैसे येणार आहेत. सर्व लाडक्या बहिणीने निश्चिंत राहावे असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम म्हणाले आहेत. आज बघा, तुम्हाला 12:01 मोबाईलवरती मेसेज यायला पाहायला मिळणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना साडी हवी आहे त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्यांना व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना लाखो रुपयांचं एक नवीन गिफ्ट आता लाडक्या बहिणींना सरकारकडून येत आहे. ते काय असणार आहे आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. 21 रुपये लाडक्या बहिणींना मंजूर होण्याची शक्यता आहे तिथं. आणि एप्रिलचा महिना तो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. लवकरच आपल्याला त्याच्यावरती सुद्धा आनंदाची बातमी पाहायला मिळते आहे. मला तर वाटतं कदाचित आपल्याला एप्रिलचा महिना हा सुद्धा मार्चच्या महिन्यातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण भरपूर याच्यामध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू असल्याचं माहिती आपल्याला आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. सोबतच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणीही योजना बंद करू शकत नाही. आणि 21 रुपयांची तजवीज ते ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं अधिवेशनामध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितले की 21 रुपये आम्ही करणारच आहोत. त्यावेळेस आपण बघणार आहोत की हे सर्व सरसकट मिळणार आहेत का. कारण भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये अपात्र ठरणार आहेत. हो, तुम्हाला जर वाटत असेल की एप्रिलचा महिना आपल्याला एप्रिलचा हप्ता जो आहे 2100 तो सुद्धा आपल्याला मिळणार आहे, तर असं नाही मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण पहा. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वात अगोदर ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे आधीचे पैसे आलेले आहेत, ऑक्टोबरमध्ये महिन्यात तुम्हाला एक हप्ता आला होता त्यावेळेस कोणाला आले होते त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण आता यावेळेससुद्धा गॅस सिलेंडरचे पैसे सरसकट येणार नाहीत. काही महत्त्वाच्याच लाडक्या बहिणींना येणार आहेत. ते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. एप्रिलचा 21 हप्तासुद्धा त्याच लाडक्या बहिणींना येणार आहेत. जे आता मी तुम्हाला महत्त्वाची कारणं सांगणार आहे. आणि महत्त्वाचे 2 ते 3 कामं तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला 100% माहिती मिळणार आहे. बघा, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो आहे की जे काही महत्त्वाचं असेल ते आपलं सर्व या आपल्या चॅनलवरती असतं. तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा. तुम्ही काय करताय तसंच सोडून जाताय, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे तुमच्यापर्यंत खरी आणि योग्य वेळेस माहिती मिळत नाही आणि तुम्हाला त्याचा लाभ होत नाही. आणि भरपूर लाडक्या बहिणी याच्यापासून वंचित राहतात, आपण पाहिलेलं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आता तुम्हाला मी सांगतो आहे. एप्रिलचा हप्ता हा 21 रुपये येणार आहे याची शक्यता दाट आहे. त्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचं काम करायचं आहे लक्षात घ्या. एप्रिलचा महिना जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण 21 जरी नाही मिळाले तरी 1500 मिळाले तरी तुम्हाला ते काम करावंच लागणार आहे. नाहीतर तुम्हाला एप्रिलच्या महिन्यातून वगळलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि गॅस सिलेंडरची योजनेचे सुद्धा पैसे तुम्हाला आता आज आणि उद्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आज लाडक्या बहिणींना 12:01 महत्त्वाचा जे काय आहे ते पैसे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते जमा होतीलच. सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा होतील 830 रुपये. आणि ज्या लाडक्या बहिणींना साडी पाहिजे त्यांनी काय करायचं आहे बघा, तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जर असेल
तर तुम्हाला ते घेऊन रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथं त्यांना सांगायचं आहे की आम्हाला साडी हवी आहे. तुमच्या त्याच्यावरती रेशन कार्डवरती तुम्हाला ते हे देणारच आहे, साडी हे वाटप तुम्हाला होणार आहे. तर बघा आजपासून पुन्हा 1500 रुपये जे आहेत ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना 8 वाजतासुद्धा मेसेज आलेले आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना आता 12 वाजतासुद्धा पुन्हा मेसेज येणार आहेत की त्यांच्याकडे जे खात्यात पैसे आहेत ते जमा झाले नसतील त्यांना. आता बघा जे एप्रिलचा हप्ता आहे किंवा 21 रुपये आहेत आणि जे तुम्हाला गॅसचे आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे त्याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मोबाईलवरती मेसेज यायला हवे 21 रुपयांचा, तर तुम्हाला महत्त्वाची कामं 3 कामं करायची आहेत आणि 2 कागदपत्र काढून ठेवायचे आहेत, नाही तर तुम्हाला हप्त्यातून यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. हो, पहिलं काम सगळ्यात महत्त्वाचं 2 कागदपत्र काढायचे आहेत, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ज्या लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढला नाही त्यांना एप्रिलचा हप्ता कदाचित मिळणार नाही, कारण बघा अर्ज पडताळणी होणार आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, ज्या लाडक्या बहिणींना वाटतं आहे की आपल्याला 21 रुपये सहज मिळतील, तर असं होणार नाही. ज्या दिवशी 21 रुपये मिळणार त्याच्या अगोदर तुम्हाला आतापासूनच अर्ज पडताळणी सुरू केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की 21 रुपये देणं म्हणजे 600 रुपये वाढवले तर ह्याच्यामध्ये भरपूर तफावत होते, कारण आता 36,000 कोटी काहीतरी आपल्याला लाडक्या बहिणीसाठी त्यांनी अधिवेशनात दिलेले आहेत. तर ते जे आहेत ते असे जर वाटप केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी ते अर्ज पडताळणी करणार आहे, त्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. आता तुम्ही म्हणाल अर्ज पडताळणी कुठून होत आहे. बघा अर्ज पडताळणी ही सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. कुठलाही जिल्हा तिथं वाचणार नाही, कारण सर्व जिल्ह्यांमध्ये बोगस लाडक्या बहिणींची संख्या वाढत आहे. त्यातल्या त्यात पुणे, रायगड, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक मोठे मोठे जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमधून सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की ते बोगस जास्त लाडक्या बहिणी असणार, कारण तिथं नोकरीसुद्धा काही लाडक्या बहिणी करतात आणि त्या देखील म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा आहेत, तरी पण या योजनेतून लाभ घेतात असं सरकारचं म्हणणं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे की सरसकट इथं वाटप केलं पाहिजे का 2100 किंवा 1500, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता बघा उत्पन्नाचा दाखला काढला आहे, दुसरं रेशन कार्डची KYC करून घ्या. हे 2 डॉक्युमेंट तयार ठेवा. तिसरं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्डची तुमची जी काय ती अपडेट करून घ्या. आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतली माहिती जी आहे ती सेम करून घ्या. बघा जर हे तुम्ही केलं नाही तर तुम्हाला DBT होणार नाही, तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे येणार नाहीत. ते आधार कार्ड घ्यायचं आहे तुम्हाला, बँकेत जमा करायचं आहे आणि बँकेला तिथं सांगायचं आहे की माझं हे आधार कार्ड अपडेट करून घ्या. हे 2 कामं 3 कामं तुम्ही जर केली तर तुम्हाला एप्रिलचा 21 रुपयाचा हप्ता हा नक्की भेटेल. जर मंजूर झाला तर 100% तुमच्या खात्यावरती 21 रुपयांचा ते मानधन येणार आहे. तुम्ही म्हणाल मग आता मी परंतु ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो, ज्या लाडक्या बहिणींना 21 जरी झाले तरी 21 येणार नाही अशा लाडक्या बहिणी कोणत्या, तर त्या लाडक्या बहिणी आहेत नमो किसान शेतकरी योजना. ज्या लाडक्या बहिणी घेतात त्यांना ऑलरेडी 1000 रुपये मिळतात, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा त्या 21 रुपये मिळणार नाहीत, त्यांना त्यातनं 1000 रुपये काटून फक्त 1100 रुपये मिळणार आहेत. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, कारण सरकारचं असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आणि जर 21 रुपये केले तर नमो शेतकरी तुम्हाला 1000 मिळतात आणि इकडे 2100, त्यामुळे त्यातनं 1100 फक्त मिळतील, 1000 रुपये काढून घेतलेत. आता तुम्ही जर संजय गांधी किंवा कुठल्या इतर योजनेचा लाभ घेत असाल ज्याची रक्कम 1500 रुपये आहे, तर तुम्हाला फक्त 600 रुपये मिळतील, वरचे 2100 मिळणार नाहीत. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर ते आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, जर तुम्ही 4 चाकी वाहन घेतला असेल आता, तरी देखील तुमच्याकडं आता हप्ते बंद होणार आहेत, कारण अर्ज पडताळणी पुन्हा सुरू झाल्यानंतर जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन दिसलं किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे पिवळं की रेशन कार्डची KYC झालेलं नसेल किंवा तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. कारण 21 रुपये देताना सरकार खूप विचार करणार आणि खूप व्यवस्थित KYC करून घेणार, कारण त्यांना माहिती आहे की खूप बोगस इथं दिसू शकतात. त्यासोबतच गॅससाठी सुद्धा आता अर्ज पडताळणी सुरू आहे, त्यामुळे लक्षात घ्या जर तुमचं नावावरती गॅस कनेक्शन नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे. तुमच्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन पाहिजे, सोबतच गॅसची KYC सुद्धा झालेली पाहिजे, तरच तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. जर तुम्ही केलं नसेल तर आजच करून घ्या. पटकन जाऊन तुमची गॅस एजन्सी जी आहे तिथं जाऊन तुम्ही ते सगळं काम करून घ्या. महिलेच्या नावावर गॅस होतो त्यासाठी GR सरकारनं दाखल केलेला आहे, तुम्ही त्यांना सांगू शकताय आणि काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये, कारण गॅस सिलेंडरचे पैसे त्याशिवाय तुम्हाला नाही. रेशन कार्डची KYC असेल तरच तुम्हाला ते सुद्धा मिळणार आहे. सगळे कागदपत्र अपडेट ठेवा, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी अपडेट ठेवा, जेणेकरून तुमची अर्ज पडताळणी झाली तर तुम्हाला कुठलाही तिथं प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील आणि तुमचं नाव ही यादीत राहील आणि तुम्हाला सुद्धा 21 रुपये मिळायला कुठलाही तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत मित्रांनो
तर मात्र प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला 21 रुपयातून यादीतून काढलं जाणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर आहात म्हणून तुम्हाला मी सांगतोय, प्लीज हे काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना याची माहिती भेटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत